येस, थँक्यू डीजे. धन्यवाद अंकित सर. एक चांगला गोड आवाज खरं तर आपण ऐकला. सातत्याने 5 दिवसांसाठी आम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय. ते अंकुश निरगुडे सर तुम्हाला ऐकायला मिळतीलच. आजच्या दिवसातील ही 6वी मॅच तुमच्या भेटीला स्वर्गीय जितू 11 आणि त्याला फाईट करण्यासाठी टीम उतरले. लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू 11 असा सामना आपण बघतोय. दोन्ही दिग्गज संघ आहेत. एकमेकांच्या विरोधात खरं तर खेळायचंय. एका साईडला तुम्ही पाहू शकाल सचिन, त्याच्या साथीला फलंदाज अनंताला आपण बघतोय. दुसऱ्या साईडला जगदीश, योगेश, पवन, एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ लावण्य एंटरप्राइजेस. रितू 11 पिबनचा पहिला षटक. मॅच स्टार्ट करा. गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश, सचिन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल यावेळेस मात्र फटका चांगला. वडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने श्री गणेशा केला जातोय स्वर्गीय जितू 11 संघाचा. बॅक टू बॅक 2 सामने गमावलेत स्वर्गीय जितू 11 संघाने. या सामन्यात मात्र विजय प्राप्त करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. कमालीचा फटका, कमालीचा क्लास दाखवत असताना फलंदाज अनंताच्या बॅटमधनं कव्हर पॉइंटचा लाजवाब देखना स्ट्रोक. 4 रन. यस, थँक्यू डीजे. चांगले बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अनंताला आपण बघतोय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉल खाली इथे सोडली जाईल आणि मी तर म्हणेन फलंदाजाला जीवदान दिलं जात आहे. या संधीचं खरं तर सोनं केलं जाईल. अनंताची झेल सोडले. एक चांगला फलंदाज आहे अनंता. खरबाची वाडी या संघातून सातत्याने आपण खेळताना बघतोय, परंतु आज स्वर्गीय जितू 11 संघासाठी खेळायचा. अगदी चांगला फलंदाज आहे. ऑन स्ट्राईकला शॉर्ट बॉल होता. खूप टप्प्याचा बॉल होता. मी तर म्हणेन ऑन साईडला खेचायचा होता. षटकार आला असता, परंतु चांगला बॉल. गोलंदाजी तितकी चांगली आणि मी तर म्हणेन डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. पिबनचा पहिला षटक घ्या आणि या षटकामध्ये खरं तर धावा येणं अपेक्षित आहे. यस यस यस, स्टँड इन डिस्पॅच. फलंदाजाच्या बॅटमधनं यावेळेस उडवलाय ऑन साइडला. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. यस, थँक्यू डीजे. ज्या फलंदाजाची खरं तर कॅच सोडली होती तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दादागिरी दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र शॉट मिड ऑफला खरं तर बॉल पाहायला मिळाला होता. फटका चांगला होता. एक धाव एक्झिक्यूट केल्या. एक या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालाय. 14 धावा, लॉट्स ऑफ 0 विकेट. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. नेक्स्ट गोलंदाज कोण वापरण्यात येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. हॅलो हॅलो, चला वरती येऊन बसा.
हेस जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर निवृत्तीला आपण बघतोय. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बॉल बाहेर पीच झाला आणि एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. कॅमेरामॅनला देखील विनंती करेल चांगला कॅमेरा फोकस करायचा आहे, कारण समोरचे प्रेक्षक बॉल चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण निवृत्तीला पाहतोय. जुगरेवाडी संघाचा हा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय निवृत्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉल, त्यावर फटका खेळायचा होता कव्हर पॉइंट मध्ये, परंतु चांगली गोलंदाजी. अगदी इतर म्हणेन स्लो गती पाहायला मिळाली आणि इथे डॉट बॉल. स्वर्गीय जितू 11 संघाला आपला विजय प्राप्त करायचा असेल तर बॅटिंग देखील महत्वाची आहे, ती बॅटिंग करणं अपेक्षित राहील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मिड विकेट रिझन मधून ठोकलाय सचिनच्या बॅट मधनं. यावेळेस येतोय 6 धावा, सिक्सर. येस, थँक्यू डीजे. दोन बॉल बाकी आहेत. येस, हॅलो हॅलो, चला कंटिन्यू. हॅलो हॅलो. इथे सचिनच्या बॅट मधला आणखीन एक चांगला फटका. 4 धाबा, 4 धाबेच्या 4 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 26 धाबा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. आजच्या दिवसातील 6वा सामना आपण बघतोय. लावण्य एंटरप्राइजेस आणि रितू 11 संघ त्याला फाईट करण्यासाठी उतरला स्वर्गीय जितू 11 संघ. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र गुडघा टेक, तमाशा देख बॉलला पाठवलंय मिड विकेट रिझन मधून. त्या ठिकाणी फिल्डिंग मात्र चांगली केली जाते. बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जातील 2 धाबा. 2 धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 28 या आकड्यावर. इझी. येस, थँक्यू. जगदीश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका कमालीचा आहे अनंताच्या बॅट मधनं. यावेळेस मात्र बॉल निघून जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. 4 रन. आमचे डीजे ऑपरेटर निलेश खरं तर आता रंगामध्ये येतील यात शंका नाही. जसा मॅचला टाइम होईल तसा मात्र तुम्हाला डीजे देखील ऐकायला मिळेल. हळूहळू वातावरण दमट होत चाललंय. अजून 4 मॅचेस कव्हर करायचे. 2 वाजून 41 मिनिटं झालेत. 6वी मॅच आपण अनुभवतोय. नक्कीच यापुढील होणारी मॅच त्यांनी देखील तयार राहायचं आहे. लगेच
यावेळेस मात्र हलकासा टच केलाय, फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. घेतली जाईल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. सचिनची बॅटिंग यावेळेस चांगली पाहायला मिळते. एक षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. म्हणजेच बॅटिंग लाईन खरं तर स्वर्गीय जितू 11 संघाची चांगली राहिले. 2 मॅच जरी गमावल्या, ही मॅच जिंकावी लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. फुलटॉच बॉल, त्यावर फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना वनमाऊस सीमारे कबार 4 रन. यस, थँक्यू डीजे. स्वर्गीय जितू 11 संघाची रन मशीन अर्थात सचिन लोभी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग यावेळेस देखील पाहायला मिळाली, परंतु चांगला बॉल खरं तर डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचं काम केलंय जगदीश भोई या गोलंदाजाने. सावळ्याचा हा खेळाडू आहे, अतिशय चांगला खेळाडू आहे. भरपूर मॅचेस त्यांनी देखील गाजवलेत आणि यावेळेस देखील चांगले परफॉर्मन्स दाखवत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? यस, धोक्याची घंटा निर्माण झाली होती, परंतु चांगली कॉलिंग दोन्ही खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळाली आणि थांबून ठेवले स्वतःला. नाहीतर नक्कीच सचिन लोभीची विकेट या ठिकाणी गेली असती, परंतु त्याला साथ देण्यासाठी अनंताची देखील बॅटिंग तितकीच चांगली होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकिंग एंडला सचिन. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॅटची टॉपेज, फलंदाज बाद. स्वर्गीय जितू 11 संघाचा पहिला विकेट. सचिन बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल गणेश. गणेश वाघमारे वंजारवाडीचा खेळाडू आहे, परंतु सध्या स्वर्गीय जितू 11 संघापुढे आव्हान उभं करायचं आहे. लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू 11 संघापुढे आव्हान उभं करायचं. बॅटिंग देखील तितकीच महत्वाची करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज रमेश आंबिवलीचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता सध्या अनंत आहे ऑन स्ट्राईकला, त्याच्या विरोधात खेळायचं आहे. यावेळेस मात्र पहिला बॉल कमालीचा राहिला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रमेशला आपण बघतोय. मैदानाच्या चारी बाजूला तुडुंब गर्दी, प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आज बेलेजा मैदानावर या सह्याद्री प्रीमियर लीगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फसवा चेंडू. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात देखील याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. तो गोलंदाज रमेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यस, पंच थर्ड अंपायर. यस, चेक केलं जाईल. आमचे ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. फेअर डिलेव्हरी आहे पंच, कारण ज्यावेळेस पूर्णतः हात फिरतो आणि तिथून कुठेतरी कट होतोय. चांगली गोलंदाजी
रमेश गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल यावेळेस मात्र मी तर म्हणेन आउटसाइड द लेग स्टंप. गरज होती का या धाव संख्येची? वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावर जोडली जाईल आणि एक या धाव संख्येने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 38 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 14 आपण बघतोय रमेश गोलंदाजी ट्रॅकवर. जेव्हा जेव्हा स्वर्गीय जितू 11 संघाचे बॅटिंग राहिले तेव्हा तेव्हा कुठेतरी धावा कमी पाहायला मिळालेत. चांगली फिल्डिंग, स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये हा बॉल अडवलाय आणि चांगली गोलंदाजी पाहावी लागेल गोलंदाज रमेश या गोलंदाजाची. लो स्कोरिंगची मॅच सातत्याने आपण स्वर्गीय जितू 11 संघाची पाहिले. कुठेतरी 50-60 धावा अपेक्षित आहे. या 50-60 धावा कराव्याच लागतील कारण समोर जो संघ बॅक टू बॅक 2 सामने जिंकलाय तो संघ लावण्या एंटरप्राइजेस रितू 11 संघाला आपण बघतो. यावेळेस मात्र फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सी मारे एका पार. मिळेल 4 रन. चौकार. यस थँक्यू डीजे. एक चौकार आला अनंताच्या बॅट मधनं. बॅटिंग करावी लागेल अनंताला कारण मागच्या सामन्यात कुठेतरी फ्लॉप ठरला होता फलंदाज आणि यावेळेस मात्र कमबॅक करत असताना आता रमेश आपले लाईन आणि लय भरकटतोय कारण पहिले 3 बॉलाचा विचार केला तर चांगले बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु नंतर 2 वाईट 1 चौकार कुठेतरी खराब गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज रमेश. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वाडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवर नेल तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने धाव फलक 44 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते स्वर्गीय जितू 11 संघाची. 4था षटक आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. वाडिश लॉंगॉन मध्ये चांगला फील्ड करतोय बॉलला. फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. षटक संपलाय. 4 षटकाची मॅच समाप्त झाले. अजून एक उर्वरित षटक बाकी आहे म्हणजे स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये बॅटिंग करणं फार महत्त्वाचं राहील स्वर्गीय जितू 11 संघाला. चला स्पीडअप करा थोडंसं. लावण्या एंटरप्राइजेस संघाला विनंती करेल की थोडासा टी मीटिंग कमी करा. 45 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. हॅलो. यावेळेस मात्र सुरेख झेल कव्हर पॉइंट मध्ये झेल पकडले. फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द पॅव्हेलियन. यस थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण बघतोय योगेश जुगराडीचा खेळाडू आहे. जुगराडीचा वंडर बॉय म्हणून त्याची सातत्याने ओळख आहे आणि आज लावण्या एंटरप्राइजेस रितू 11 संघाकडून खेळतोय म्हणजे चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आज आपण पाहिली. परंतु संघाचा कर्णधार कसा असावा हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. योगेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेशला आपण पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे जितेश. अष्टपैलू खेळाडू आहे परंतु बॅटिंग देखील करावी लागेल. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या शेवटच्या षटकात धावा येणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल त्यावर फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय 1 बाउन्स. सी मारे का बार. 4 रन.
हॅलो हॅलो. शॉर्ट बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल पकडत असताना योगेशला आपण बघितलं. फलंदाज बाद जितेश बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजयला तुम्ही पाहू शकाल. हो रवी बघतोय आपण. बॅट्समन रवीला पाहू शकाल. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता दोन कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा आल्यात. दोन धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 51 या धावसंख्येवर. शेवटचं षटक प्रगती पथावर. फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. हा फटका शतरक्षक दूरवरून आलाय. उचलना फेकना तोपर्यंत त्या ठिकाणी दोन धावा सहजगत्या कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन. फलंदाज इथून मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. फलंदाज बाद रवी. हॅलो. षटक संपलाय. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 53 या धावसंख्येवर. 54चं टार्गेट आहे. म्हणजेच येणारे 30 बॉल आहेत. 54ची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. डीजे हॅलो. बस थँक्यू डीजे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. चला बॅट्समन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि यापुढील होणारी मॅच यारी दोस्ती 11 संघाचा कर्णधार आणि दोस्ती 11 संघाचा कर्णधार. चला लगेच ताबडतोब या ठिकाणी या नाणेफेक करिता जसा डिसिजन असेल तसा दोन्ही खेळाडूच्या दोन्ही संघाच्या खेळाडूने पवेलियन कक्षाच्या जवळ थांबायचे जाऊन. आणि दरवर्षीप्रमाणे आंबिवली विभाग प्रीमियर लीग देखील ठेवण्यात आले. त्यामध्ये मोगरज, जामरुक, रजपे, पात्रज, कशाळे ग्रामपंचायत आहेत. कुणाला फॉर्म भरायचे असतील तर त्यांनी भरून घ्यायचे.
फॉर्म फी असेल 250 रुपये. फॉर्म भरायची लास्ट डेट असेल 25 डिसेंबर. प्लेयर लिलावची तारीख आहे 29 डिसेंबर आणि मॅच डेट आहे 15, 16, 17 जानेवारी. इथे पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद. बिग फिश डाऊन. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? योगेश नावाचं वादळ शांत करण्याचं काम केलंय स्वर्गीय जितू 11 टीमचा गोलंदाज, अर्थात मी तर म्हणेन जितेश याने. इजे हेच डीजे. थँक्यू डीजे. 54 धावांचं लक्ष मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवर खरं तर गणेशने विकेट काढले, एक महत्वपूर्ण विकेट, अर्थात योगेशला माघारी परतवलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल स्वर्गीय जितू 11 संघाची. कमबॅक करून देणारा षटक पाहायला मिळेल का? पिबनचं पहिलं षटक. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पू सांबरीला पाहू शकाल. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रफ्तार आणि रफ्तार पाहायला मिळते. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर, वंजारवाडीचा खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी चांगली आहे. भरपूर स्पर्धा त्याने गाजवलेत. आज सह्याद्री प्रीमियर लीग गाजवायचे तशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा पप्पू. यावेळेस मात्र पप्पूची बॅट तळपते. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 रन. थँक्यू डीजे. चांगले बॅटिंग.
बॉलला पाठवलंय मिड विकेट रिझन मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. फलंदाज जगदीशच्या बॅट मधनं हा धमाका 6 धावा. थँक्यू डीजे. यारी दोस्ती 11 आणि दोस्ती 11 दोन्ही संघाने आपल्या पॅव्हेलियन कक्षा जवळ जायचं आणि जशी मॅच संपेल तसा एका साईडला लगेच आतमध्ये एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी. आता बनवायचे 2 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत. 2 धाव संख्येची गरज आहे. इथून मॅच बनेल का? गोलंदाजी ट्रॅकवर आलाय मूर्ती लांड कीर्तिमान अर्थात गोलंदाज साहिलला तुम्ही पाहू शकाल. 6 बॉल 2 ची गरज. ऑन स्ट्राईकला फलंदाज रमेश, नॉन स्ट्राईक एंडला जगदीशला आपण बघतोय. 2 ची गरज आहे. इथून पहिला बॉल हलकासा दिशा दिले कव्हर पॉइंट मध्ये फक्त ढकलला आहे. एक सिंगल इथे मिळेल, जास्त काही मिळणार नाही आणि या सिंगलच्या मदतीने टीम स्कोर लेवल आणि 1 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जगदीश भोई षटकाराने मॅच फिनिश करतो की काय असंच काहीतरी पाहायला मिळेल. यस थांब लिया है बैट अब तो महासमर होगा, करेंगे भी स्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री के बाहर होगा हे सांगत असताना जगदीशच्या बॅट मधनं येतोय दर्जेदार 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 षटकार. यस थँक्यू डीजे. काशीनाथ बांगारे साहेबांची या ठिकाणी खरं तर उपस्थिती पाहायला मिळाली. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात जगदीश भोई याला इन्व्हाइट करेल की आपण टासबाग कक्षामध्ये यायचं. आमच्या संघ मालक सन्माननीय भगवान भगत साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, तसेच दत्ता तोराड साहेबांकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ज्याने आणि शिवाजी भोई यांच्याकडून 150 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे जगदीश भोईसाठी मित्र म्हणेन 900 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगली बॅटिंग केली, वेल प्लेड टीम लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 बॅक टू बॅक 3 सामने जिंकलेत आणि बॅक टू बॅक 3 सामने गमावले. तो संघ स्वर्गीय जितू 11 संघ, परंतु दोन्ही संघाला भरपूर साऱ्या इथून देऊया शुभेच्छा.